आषाढी एकादशी महत्त्व व संपूर्ण माहिती. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी अशा 2 एकादशी या महिन्यात असतात. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. देवशयनी एकादशी म्हणजे काय? तर या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवतांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. असे मानले जाते की आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी, देवांच्या निद्रेची एकादशी असे देखील म्हटले जाते. देवांच्या या निद्रा काळात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पूजेबरोबर श्री विष्णूंची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्यांचीही मनोभावे पूजा करतात. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. काही पुराणांमधील उल्लेखानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळीराजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी मानण्यात आलेला आहे. श्री विष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला देवशयनी किंवा कार्तिकी एकादशी, प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखले जाते. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी देखील म्हणत असतात. अधिक मास आल्यास अधिक मासाच्या आणखी 2 एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीला कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून हजारो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची व देहू येथून संत तुकारामांची व त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची तर पैठण येथून संत एकनाथांची पालखी येते. उत्तर प्रदेशातून संत कबीरांची पालखी येते. आषाढीच्या वारीत सुगीची उपमा दिलेली असते. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे देखील म्हटले जाते. आशा आहे व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.